नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत. तर कुठला विषय आहे आज जाणून घेऊया. कनकधारा स्तोत्र आणि या स्तोत्राची माहिती, हे स्तोत्र कसं जपावं, या स्तोत्राचं पठण कसं करावं आणि या स्तोत्राची सेवा केल्यामुळे कुठली देवता प्रसन्न होतात, या स्तोत्राचं पठण करताना कशा पद्धतीने करावं, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. कनकधारा स्तोत्र पठण केल्याने कुठले लाभ होतात ह्याबद्दल माहिती तुम्हाला आपोआपच मिळेल. आणायसे अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्याच्या अनुषंगाने पुरुषोत्तम मासात सेवा म्हणजेच नारायणांची सेवा आपण करणार आहोत. नारायणांसोबतच माता लक्ष्मीचीही सेवा या अनुषंगाने आपल्याकडून होणार आहे. तर मग अशा या सेवेच्या माध्यमातून आपण जे स्तोत्र बघतोय ते कनकधारा स्तोत्र आणि या कनकधारा स्तोत्राची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कनकधारा स्तोत्र अत्यंत प्रभावी असलेली महालक्ष्मीची सेवा करण्याचं हे स्तोत्र. महालक्ष्मीचं प्रभावी मानलं जाणारं हे स्तोत्र अर्थातच कनकधारा स्तोत्र. कणक म्हणजेच सोनं आणि धारा अर्थातच प्रवाह. सुवर्ण प्रवाह म्हणजेच सुवर्ण धारा किंवा कनकधारा स्तोत्र असं त्याला म्हटलं जातं. ते कनकधारा स्तोत्र याची निर्मिती आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांनी जगाच्या कल्याणासाठी केली, दारिद्र्य दूर होण्यासाठी केले आणि म्हणूनच जे कोणी या स्तोत्राचं पठण करतात त्यांना त्यांचं दारिद्र्य नक्कीच दूर होतं. महालक्ष्मीची सेवा ज्या कुटुंबात केली जाते तिथे सुख शांती नांदते असं म्हटलं जातं. मग महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी असं हे स्तोत्र. या स्तोत्राचं पठण ज्या घरात केलं जातं त्या घरात सुख शांतीची कमतरता राहत नाही. त्याचबरोबर अष्टलक्ष्मींचा वास देखील त्या ठिकाणी मानला जातो. म्हणजेच लक्ष्मी मातेच्या 8 रूपांची वेगवेगळी सेवा करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. जो कोणी या कनकधारा स्तोत्राचे योग्य पद्धतीने पठण करेल त्याला खरोखरच 8ही रूपांचं म्हणजेच अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होईल. मग जरा जाणून घेऊया या स्तोत्राचं पठण कसं करावं. कनकधारा स्तोत्र हे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केलं जातं. मग माता लक्ष्मीची कृपा कोणावर होते तर ज्यांना आर्थिक ताण ज्यांच्या कुटुंबात प्रचंड आहे, पैशाची धनाची कमतरता सतत जाणवतीये, खूप कष्ट केल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे काहीच उरत नाहीये, तर अशा सगळ्यांनी या स्तोत्राचं पठण करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही जो कुठला व्यवसाय करतात त्या व्यवसायात नोकरीत अत्यंत अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत असेल, तुम्ही क्वालिफाईड आहात किंवा मग तुमच्यासाठी अतिशय सगळं योग्य परिस्थिती असून सुद्धा तुमच्या व्यवसायात बरकत होत नाही किंवा तुमच्या नोकरीत तुम्हाला बढती मिळत नाही, तर अशा वेळेसुद्धा कनकधारा स्तोत्राचे पाठ करणे आपल्यासाठी हितावह ठरू शकते. ज्या कोणाला घरात स्थिर लक्ष्मी हवी असेल तर त्यांनी देखील या कनकधारा स्तोत्राचे पठण करायला हरकत नाही. जर तुम्ही विद्यार्थी दशेत असाल तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या स्तोत्राच्या पठणाने एकाग्रता वाढीस लागते आणि मग त्यातून सकारात्मकता निर्माण होते. म्हणजेच तुम्ही जे काही अभ्यास करता आहात किंवा ती जी काही तुमची आकलन शक्ती आहे ती देखील वाढण्यास या स्तोत्राच्या पठणाने मदत होते. कुलस्त्रीने किंवा घरातील गृहिणीने या स्तोत्राचं पठण मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अधिक मास किंवा दिवाळी किंवा मग अन्य कुठल्याही शुभ मुहूर्तावर, जसं की नवरात्र असेल, अष्टमी असेल, यासारख्या शुभ मुहूर्तावर याचं पठण अवश्य करा. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया या स्तोत्राची निर्मिती कशी झाली. आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी या स्तोत्राची निर्मिती केली असं आपण जाणतोच, मग अशीच म्हटलं. परंतु या स्तोत्राची जी निर्मिती केली गेली ती जगाच्या कल्याणासाठी केली गेली. याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते, ती या प्रकारची आहे. एकदा आद्य जगद्गुरू शंकराचार्य भिक्षेसाठी गेले असता एका घराजवळ थांबले. आता त्यांचा दिनक्रम असा होता की दिवसभरात त्यांनी फक्त 3 ठिकाणी भिक्षा मागावी, जे मिळेल तेवढंच खावं. या नियमाप्रमाणे ते एका घराजवळ उभे राहिले आणि भिक्षा मागू लागले. त्या घरातून एक स्त्री बाहेर आली आणि ती त्यांना नमस्कार करून विचार करू लागली की यांना आपण कुठली भिक्षा द्यावी, कारण तिच्या घरात कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य शिल्लक नव्हतं. आणि मग अशा वेळेस तिच्या मनात खूप अस्वस्थता निर्माण झाली आणि यांना आपण काय देऊ शकू. भक्तिभावाने तिने घरात शोधाशोध केली. तिला आवळे सापडले आणि या वाळलेल्या आवळ्यांचं भिक्षा म्हणून त्यांनी त्या जगद्गुरू शंकराचार्यांना दान दिलं. या दानाने भारावून गेल्यामुळे आद्य जगद्गुरू शंकराचार्यांना या महिलेच्या दरिद्रतेची प्रचंड कीव आली आणि त्यावेळेस त्यांनी तिथेच बसून
या कणकधारा स्तोत्राची निर्मिती केली. आद्य जगद्गुरू शंकराचार्यांचं तपोबल इतकं महान होतं की त्यांनी त्या स्त्रीकडून या स्तोत्राचं पठण करून घेतलं. मात्र त्यांच्या तपोबलाने, त्यांनी केलेल्या पाठामुळे त्या स्त्रीच्या अंगणात सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला, म्हणजेच सुवर्ण धारा बरसल्या. आणि सुवर्ण धारा बरसून देणारं हे स्तोत्र म्हणजेच कणकधारा स्तोत्र. मग आता हे स्तोत्र कोणी करावं? मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांच्याकडे खरंच आर्थिक अडचणी आहेत, ज्यांना प्रचंड कष्ट केल्यानंतर सुद्धा जीवनात यशप्राप्ती मिळत नाही, कुठलाही व्यवसाय करत असतील तरी त्या उद्योग व्यवसायात त्यांना यश मिळत नाही, आर्थिक अडचणींचा, कर्जाचा सामना करावा लागतो, अशा व्यक्तींनी या स्तोत्राचं पठण करावं. मात्र या स्त्रीच्या अंगणात आवळ्यांचा पाऊस पडला खरं, आजच्या काळात मात्र सोन्याचा पाऊस पडेल का, सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडेल का? तर तसं होणार नाही. मात्र या स्तोत्राचं जर तुम्ही मनोभावे, भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक पठण केलं तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. आणायचे अधिक महिना आहे आणि या अधिक महिन्याच्या अनुषंगाने तुम्ही जी नारायणांची आणि महालक्ष्मीची सेवा करणार आहात, त्या अनुषंगाने तुम्हाला अधिकाधिक फळसुद्धा मिळणार आहे. आणि म्हणूनच महालक्ष्मीची सेवा आपल्याकडून होणं अपेक्षित आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सत्यनारायणाचं पूजन करतोच आहोत. या सत्यनारायणाच्या पूजनासमोरच तुम्ही जर कणकधारा स्तोत्राचं पठण केलं तर ते सुद्धा तुमच्यासाठी उचित असेल, ज्यामुळे तुम्हाला याचा फायदा जास्त पटीने होईल. जर ते शक्य नसेल तर मग तुम्ही जरी सत्यनारायण पूजन करत नसाल तरीसुद्धा संध्याकाळी दिवे लागणीला किंवा सकाळीसुद्धा केलं तरी हरकत नाही. शुद्ध तुपाचा दिवा लावावा, शेषशाही नारायणाचा फोटो असावा, त्या फोटोसमोर दिवा लावल्यानंतर सुगंधित उदबत्ती लावावी आणि मग त्यानंतर या स्तोत्राचे ठराविक संख्येत पाठ करावे. मग आता या स्तोत्राचे पठण करताना किती पाठ करावे? या स्तोत्राचे पाठ करताना तुम्ही जर 21 पाठ रोज करत असाल, संकल्पयुक्त सेवा तुम्ही ही करणार असाल तर तुमच्या जीवनात असलेला आर्थिक तणाव संपून जाईल आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. मग या स्तोत्राचं पठण करण्याची योग्य वेळ मी मगाशीच सांगितली, तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळीसुद्धा करता येते. त्याचबरोबर किती संख्येत पाठ करावा हे जर विचारात घेतलं तर तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्तीसाठी असेल किंवा आर्थिक विवंचनेतून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी हमखास करावा असा हा उपाय म्हणजेच तुम्ही 21 पाठ रोज करावे, 21 वेळा पठण रोज करावं. पण हे जर आपल्याला शक्य नसेल वेळेअभावी तर किमान तुम्हाला शक्य असेल तितके पाठ करा किंवा नसेलच शक्य तर किमान 1 पाठ तरी अवश्य करा. या पाठाच्या अनुषंगाने तुमच्या जीवनातील अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही शुभ मुहूर्तावर जर समजा तुम्ही या कणकधारा स्तोत्राचे 10,000 पाठ केलेत तर या 10,000 पाठानंतर तुम्हाला त्याची प्रचंड स्वरूपात फलश्रुती प्राप्त होते. मग हे केव्हा करावे? जेव्हा नवरात्र असेल त्यावेळेस तुम्ही याचे 10,000 पाठ करू शकतात. कुठलाही शुभ मुहूर्त असेल तेव्हासुद्धा तुम्ही 10,000 पाठ करू शकतात. नव्हे तर आत्ता सध्याला अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिना सुरू होऊन 5-6 दिवस झालेत, म्हणून अजूनही तुमच्याकडे संधी आहे की त्या संधीचं सोनं करून तुम्ही या कालावधीमध्ये तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ठराविक संख्येत पाठ करू शकतात. नाही 10,000 पाठ करता आले तरी हरकत नाही, जेवढे शक्य असतील तेवढे पाठ करा, त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. आता हे पाठ करताना मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शेषशाही विष्णूच्या फोटोसमोर हे पाठ करावे. त्या फोटोला सफेद फुलं वाहावीत, सफेद मिठाईचा नैवेद्य द्यावा आणि त्यानंतर पाठाला सुरुवात करावी. जर समजा तुम्हाला शक्य असेल तर सफेद वस्त्र घालून जर तुम्ही हे पाठ केले तर अतिउत्तम. सफेद आसन तुम्ही त्या ठिकाणी घ्यावं. आसन अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच या आसनासंबंधी माहिती सांगणारा एक व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओसुद्धा स्क्रोल करून तुम्ही शोधून पाहू शकतात. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची अशीच त्या व्हिडिओमधली माहिती आहे, तेव्हा तिचाही लाभ घ्यायला विसरू नका. आता सांगितल्याप्रमाणे जर शुभमुहूर्तावर पाठ केले तर फायदे होतात किंवा अधिक महिन्यात पाठ केले तर फायदे होतील. पण या लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी सगळ्यात उत्तम दिवस कुठला असेल माहिती आहे? तर तो दिवस म्हणजेच शुक्रवार. अधिक महिना जरी सुरू असेल तर अधिक महिन्याच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी जरी तुम्ही संध्याकाळी हे अनुष्ठान केलं, ठराविक संख्येत पाठ केले तर तुम्हाला त्याचा लाभ अनंत पटीने मिळणार आहे. आणि म्हणूनच हे पाठ करताना येणाऱ्या शुक्रवारची वाट बघा आणि ह्या शुक्रवारी हे पाठाला सुरुवात करा. या पाठाच्या पठणाने तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच निश्चित लाभ घेण्यासाठी या स्तोत्राचं पठण करा. या प्रकारे तुम्हाला
पुस्तक मिळतं. या पुस्तकात संपूर्ण माहिती दिलेली आहे. खरं तर मला सांगू का, मी हे स्तोत्र कधीही ऐकलेलं नव्हतं. परंतु दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील जे काही मासिक आहे, त्या मासिकात 2003 साली मार्च महिन्याच्या मासिकात हे स्तोत्र परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने छापून आलं. आणि ते छापून आल्यानंतर त्याचे जे पठणाची जी संख्या होती, त्यात संपूर्ण माहिती असल्यामुळे छापून आल्यानंतर त्यात असलेली संपूर्ण माहिती इतकी सुंदर होती की ज्या वेळेत ज्या सेवेकऱ्यांना आर्थिक अडचणी येत गेल्या, त्या सेवेकऱ्यांना जेव्हा हे स्तोत्र सांगितलं गेलं, त्यांनी जेव्हा हे स्तोत्र केलं, तेव्हा ते स्तोत्र अत्यंत फलदायी ठरलं आणि त्यांच्या जीवनातील आर्थिक ताण कमी झाला. मग तुम्हालाही तुमच्या जीवनातील आर्थिक ताण कमी करायचा असेल तर हे स्तोत्र आवर्जून पठण करून बघा. तुम्हाला त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती पुरेशी आहे. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. अत्यंत माहितीपूर्ण असलेला हा व्हिडिओ तुमच्या ज्या नातेवाईकांना आर्थिक अडचणी असतील किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्याचं भलं व्हावं, त्याचं भलं करता करता माझंही भलं व्हावं, तर मग अशा व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.